रेसिपी आपलं कारलं बनवायचंय. हिरवी मिरची ही टाकून हळदीतलं. तर आता आपण त्याचा मसाला आधी बनवून घेऊया. आपण कारलं कापून घेतलेलं आहे, धुवून ठेवलेलं आहे पाण्यात. आणि आता मसाला घेऊया. तर पहिलं घ्यायचंय आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. त्यात टाकायची थोडीशी धना पावडर, थोडीशी. त्यात टाकायचं की थोडासा खडा मसाला, टाकलेली धना पावडर ही टाकायची आपल्याला. 1 चमचा टाकली तरी जिरी पावडर चालते. आणि हे आपलं लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक केलेली ही ह्यात टाकून द्यायची. तर आता याला ही आपला लसूण आणखी ही केलेला थोडासा टाकायचा. त्यात मीठ चवीनुसार आपल्या टाकायचे. तर ह्याचा आता आपण आधी मसाला बनवून घेऊया. नॉर्मल ह्यात आपली थोडीशी हळद टाकायची, कारण आपण फोडणीत पण थोडी टाकायची. तर आता ही आपला मसाला बनलेला आहे. तर याला आता आपण भरून घेऊया कारल्यांना. आपले बी फी काढायचे नाही, कारण बी उलट चांगलं असतं खाल्लेलं. आणि हे जिरी टाकली तर कडू होतच नाही. शिजवून घ्यायची गरज पडत नाही आणि मीठ पण नाही धुणं पाणी काय. एकदम भारी होतं, खायला एकदम छान लागतं. त्याच्यानंतर पण तुम्हाला मी हळदी मिठातलं नुसतं बनवून टाकेन, बघा किती छान. आणि जसं सांगेल तसं बनवलं तर नक्की छानच लागणार. बनवून बघा. आपण गॅस पहिला चालू करू घेऊ आणि कढई ठेवूया. तर ही कारलं भरून घेतलेलं आहे. परत ही 1 लिंबू आपण फोडी करून घेतलेला आहे. मिरची धुवून कट करून घेतलेली आहे 1 वाटी. तर आता ह्याला आपण तेल टाकू. तेल टाकून घेतले. आता ही गरम झाले. तर ह्याला आता आपण मोहरी थोडीशी टाक, थोडी जिरी पण टाकायची. त्यात थोडा लसूण पण टाकायचा. त्यातच आपली आधी मिरची तेलात थोडीशी ही करून घ्यायची परतून. त्यातच सोडायची. त्याच्याबरोबर थोडीशी कस्तुरी मेथी सोडायची. मिरची बस थोडा बारीक ठेवायचा, म्हणजे मिरची ओढणार नाही. त्यात थोडी हळद पण टाकायची. आपल्या मिरचीसाठी थोडं मीठ पण त्यात सोडायचं, थोडस नॉर्मल, मिरचीला आतून लागावं. त्याला थोडीशी कोथिंबीर वरनं मिरची संगती सोडायची थोडी. तर आता आपण हे कारले भरून घेतले त्यात सोडायचे. त्याला पण चांगलं आता हलवून घ्यायचं. एकदम बारीक हलवून घ्यायचं आणि एकदम स्लो गॅस करून जरा झाकून ठेवायचं.
तर याला आपण थोडस झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग पाणी थोडं टाकायचं आपल्या शिजण्याच्या मापात. एकदम खायला चविष्ट आणि ती 4-8 दिवस पण राहतं. 4 दिवस तर सहजपणे राहतं वरती, असं खराब होत नाही काही नाही. मिरची ही टाकून केलं तर चांगलं राहतं. तर आता ह्याला उघडून घेऊया जरा. त्याला उघडून घ्यायचं, हलवायचं, थोडं थोडं हलवायचं म्हणजे ते परतल्या जातं. ते आपण लिंबू घेतलेला आहे, त्यातल्या 2 फोडी पिळून त्यात सोडायचे, पिळायचे. 2 फोडी पिळायच्या आणि बाकीच्या तशाच टाकायच्या. हे खायला पण छान लागतं. तुम्हाला लिंबू जास्त आवडत असेल खाया तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. एकदम खायला मस्त पैकी होऊन जात. अजून झाकून ठेवूया आपण. आता ह्याला होऊन द्यायचं थोडं 1 मिनिट ठेवायचं, परत उघडून पाणी टाकायचं. एकदम मस्त परत शिजत तर आपलं झाकून द्यायचं. एकदम भारी लागतं खायला. एकदा तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, एकदम मस्त लागणार. खुश होणार तुम्ही बी खाऊन. त्याला आपण उघडून घेऊया आणि हे चांगलं आता हे आपलं परतलेलं आहे. एकदम छानपैकी परतून झालेलं आहे. तर ह्याला आता आपण हे पाणी थोडीशी आधी कोथिंबीर सोडूया आणि मग पाणी सोडून द्यायचं. मग शिजते, झाकून ठेवायचं. तर आता पाणी टाकूया. त्याला शिजाय ठरतं. एकदम परत सुक्क होऊन जात. ही शिजून मस्त पैकी होत. बघा तुम्ही बी एकदा बनव कसं काय होतं. आता ह्याला आपण झाकून ठेवूया. त्याला होऊ द्या. आता जरा 10 मिनिटं ठेवायचं, शिजून जाते. स्लो गॅसवर, लय फास्ट नाही ठेवायचा. कारलं झालेला आहे, त्याला आधी आपण बंद करू आणि हे उघडून घेऊया. तर एकदम छानपैकी झालेला आहे. त्याला आता आपण काढून घेऊया. एकदम भारी झाले, खायला एकदम मस्त लागतं, एकदम छान. तर आता याला आपण काढून घेऊया. आता आपलं कारलं काढून झालेलं आहे. एकदम छान, एकदम खायला मस्त, एकदम भारी लागणार. एकदम तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा. एकदम कडू लागणार नाही, काय नाही. पण जी सांगितलंय तसं केलं तर एकदम भारी लागणार. करून बघा, एकदम छान आहे.